गंगूबाई काठियावाडी उर्फ गंगामा ह्या एक गुजराती भाषिक परंतु मुंबईत स्थायिक झालेल्या समाजसेविका होत्या. मुंबईतील कामिटापुरा परिसरात त्या अनाथ मुले आणि वेश्याव्यवसायात अडकलेल्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसिद्ध होत्या. त्यांचे मूळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. काठियावाडमधल्या एका चांगल्या घरातील ही मुलगी होती. या घराण्याला शिक्षणतज्ज्ञ वकिलांची परंपरा होती. वडिलांचे सहकार्य. ही गंगा रमणिकलाल नावाच्या एका अकाउंटंटच्या प्रेमात पडली आणि कुटुंब त्यांच्यासोबत लग्नाला तयार होणार नाही म्हणून मुंबईला पळून आली. गंगूबाई मोठ्या जिद्दीची बाई होती. गंगूबाई काठियावाडी यांना मुंबईच्या इतिहासात एक स्थान आहे. त्यांचे वास्तव्य मुंबईतील कामिटीपुरात होते. दक्षिण मुंबईतील छोट्या घरांच्या दाटीवाटीने बनवलेल्या चाळींचे काही भाग, त्यातील कामिटापुरा, बदनाम वस्ती अशी ओळख असलेल्या दलालांनी भुलवून देहविक्र्यांसाठी येथे आणून टाकलेल्या मुले, त्यांचे शोषण ह्या जगाचे वास्तव. देहविक्र्याच्या बाजारात उभा केल्या गेलेल्या या स्त्रियांसाठी गंगूबाईंनी मोठे सामाजिक कार्य उभे केले. त्यांनी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या हक्कासाठी संघर्ष केला. कामिटीपुरातील 12व्या गल्लीतील रेशीमवाली चाळीत त्यांचा दरबार भरायचा. कामिटीपुरा येथील मुलींना काही अडचण आली की गंगूबाई पोलीस ठाण्यात जाऊन त्यांना सोडवत असे. गंगू हिरोईन बनण्यासाठी मुंबईत आली होती. इथल्या दलदलीत ती अडकली आणि तिच्या जगण्याला वेगळेच वळण लागले. 9वीपर्यंत शिकलेल्या गंगूला वाटले, माझे आयुष्य तर आता खराब झाले आहे, पण आता मी सर्वांसाठी जगेन. याच भावनेतून तिने अनाथांसाठी काम सुरू केले. वेश्याव्यवसायातील काही मुलींची लग्ने लावून दिली. रेड लाईट एरियातील सर्व मुलींची ती आई बनली. गंगूबाईंनी आझाद मैदानावर उभे राहून भाषण देताना दिसतात. ते भाषण खूप प्रसिद्ध होते. संपूर्ण आयुष्यभर तिने कामिटापुरी येथील लोकांसाठी काम केले. पण ही गंगूबाई काठियावाडी नक्की होत्या तरी कोण? गंगूबाई गुजरातमधील काठियावाडी या ठिकाणी राहणाऱ्या होत्या असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना गंगूबाई काठियावाडी असं नाव मिळालं. त्यांचं खरं नाव गंगूबाई हरजीवनदास काठियावाडी असं होतं. पण त्यांची कहाणी कोणत्याही चित्रपटापेक्षा कमी नाही. गंगूबाई वयाच्या 16व्या वर्षी प्रेमात पडल्या होत्या. वडिलांच्या अकाउंटंटवर त्या प्रेम करू लागल्या होत्या. त्या मुलासोबत लग्न करून त्या मुंबईला आल्या. त्यांनी नेहमीच अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. हेमा मालिनी आणि आशा पारेख या त्यांच्या आवडत्या अभिनेत्री होत्या. पण त्यांच्या नशिबाने त्यांना साथ दिली नाही. त्यांच्या पतींनी त्यांचा विश्वासघात केला. त्यांनी गंगूबाईंना मुंबईच्या कामिटापुरा रेड लाईट भागातील एका कोठ्यावर अवघ्या 500 रुपयांसाठी विकलं होतं. कामिटापुरात आल्यानंतर आपला परतीचा मार्ग बंद झाल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. तिला कुटुंबातील कोणीही स्वीकारलं नसतं. म्हणून तिने एक प्रकारे परिस्थिती स्वीकारली आणि वेश्याव्यवसाय करू लागली. ती कोणी गँगस्टर नव्हती. ती अंडरवर्ल्डचा हिस्सा नव्हती. पण ती अशा एका व्यवसायात होती ज्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं जात नाही. मग कालांतराने ती कामिटापुरातल्या कुंटणखान्याची प्रमुख झाली. वेश्याव्यवसायात आल्यानंतर गंगाची गंगू झाली आणि वेश्याव्यवसाय करणारी गंगू कालांतराने व्यवसाय चालवणारी मॅडम झाली. डॉन करीमलाल यांच्या गँगमधील एका माणसाने गंगूबाईवर बलात्कार केला होता. त्यांच्यावर जबरदस्ती करत त्यांना शारीरिक इजा केली होती. पैसेही दिले नव्हते. हे पुन्हा पुन्हा घडलं. त्यानंतर गंगूबाईंनी करीमलालांची भेट घेतली. त्यांच्याकडे न्याय मागितला होता. त्यानंतर गंगूबाईंनी करीमलालांना राखी बांधली आणि ते त्यांचे भाऊ झाले. ज्यानंतर त्या पुढे जाऊन मुंबईमधल्या सर्वात मोठ्या लेडी डॉन झाल्या. गंगूबाईचं संरक्षण करण्याचं वचन करीमलालाने दिलं होतं. पुढच्या वेळी शौकत खान पठाण कोठ्यावर आल्यानंतर करीमलालाने त्याला चोप दिला होता. गंगूबाई काठियावाडी मुंबईच्या कामिटापुरा रेड लाईट भागात कोठा चालवत होत्या. पण या भागातील तसेच देहविक्री करणाऱ्या महिलांची मदतसुद्धा करत असत. कोणत्याही मुलीला इच्छेविरुद्ध त्या आपल्या कोट्यावर ठेवत नसत असं म्हटलं जातं. आपल्याकडे असलेल्या पॉवरचा उपयोग त्याने वेश्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी केला.
कामिटापुरातल्या घरवाली निवडणुकांना गंगूबाई उभ्या राहिल्या आणि जिंकल्याही. वेश्याव्यवसाय करणाऱ्या गंगूला आता गंगूबाई कोठेवाली म्हटलं जाऊ लागलं. 60 आणि 70च्या दशकात गंगूबाईचा कामिटापुरात दरारा होता. वेश्यांना त्या आईसारख्या वाटायच्या, तर कुंटणखाने चालवणाऱ्या मॅडमवर त्यांचा दरारा असे. सोनेरी किनार असलेली पांढरी साडी आणि सोनेरी बटनांचा ब्लाऊज आणि सोनेरी काठांचा चष्मा असा वेश्यातल्या गंगूबाई कारमधून फिरत. सोन्याचे दागिने घडवून ते वापरण्याचा त्यांना खूप आनंद होता. त्यांचा एक दात सोन्याचा होता. मुंबईत येऊन अभिनेत्री होण्याचं त्यांचं लहान असतानाचं स्वप्न होतं. सिनेमाची त्यांची ही आवड नंतरही कायम होती. फसवून आणलेल्या अनेक तरुणींना परत जाण्यासाठी त्यांनी मदत केली. पण त्यासोबतच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना संरक्षण देणं, त्यांच्यावर अन्याय झाल्यास त्याविषयी आवाज उठवणं, त्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करणं यासाठीही त्या ओळखल्या जात. गंगूबाईच्या निधनानंतर कामिटापुरातल्या अनेक कुंटणखान्यात त्यांचे फोटो लावण्यात आले. त्यांचे पुतळे बसवण्यात आले. 1960च्या दशकामध्ये कामिटापुरा परिसरामध्ये सेंट अँथोनीज गर्ल्स हायस्कूल ही शाळा उभी राहिली. तरुण मुलांच्या मनावर या वेशामुळे विपरीत परिणाम होईल असं सांगत होत. या रेड लाईट एरियाचा काही भाग रिकामा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येऊ लागली. यामुळे शतकभर जुन्या कामिटापुरातल्या अनेक महिलांच्या पोटापाण्यावर गदा येणार होती. आपल्या सगळ्या ओळखी पणाला लावत गंगूबाईंनी हा मुद्दा लावून धरला. आपल्या राजकीय ओळखीच्या मदतीने त्यांनी थेट तेव्हाचे पंतप्रधान असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंच्या भेटीची वेळ मिळवली. या बैठकीमध्ये गंगूबाईंनी नेहरूंना आपल्या हजरजबाबीपणाने आणि विचारांच्या स्पष्टतेने चकित केलं. त्यांनी स्वतःसाठी चांगली नोकरी वा नवरा मिळवणे शक्य असतानाही त्या या व्यवसायात का आल्या असं नेहरूंनी त्यांना बैठकीदरम्यान विचारलं. निढर स्वभावाच्या गंगूबाईंनी तिथे नेहरूंचं लग्नाचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जातं. श्रीमती नेहरू करून घेण्याची त्यांची तयारी असल्यास धंदा कायमचा सोडून द्यायची आपली तयारी असल्याचं त्यांनी नेहरूंना सांगितलं. जर यामुळे काहीसा धक्का असलेल्या नेहरूंनी गंगूबाईंना अशा वक्तव्यासाठी समज दिली. यावर गंगूबाई शांतपणे उत्तरल्या, चिडू नका पंतप्रधानजी, मला फक्त माझा मुद्दा दाखवून द्यायचा होता. सल्ला देणं नेहमीच सोपं असतं, पण तसं करणं खूप कठीण असतं. यावर नेहरू शांत राहिले. बैठकीच्या शेवटी नेहरूंनी गंगूबाईंच्या मागण्यांचा विचार करण्याचं वचन दिलं. खुद्द पंतप्रधानांनीच हस्तक्षेप केल्याने कामिटापुरातून वेश्यांना बाहेर काढण्याचा बेत